तो बच्चों, आज मैं पढ़ने जा रही हूँ जगमग घर को देखने का सुख पार्ट सेकंड वाला। तो पार्ट पहला वाला मैंने पहले वीडियो में डाल दिया है। तो बच्चों, मैं आपको हिंदी से मराठी में ट्रांसलेशन करके बताऊंगी। तो चलो पढ़ती हूँ। तो हमारा पार्ट 1 यहाँ तक समाप्त हो गया था। अब हम पार्ट सेकंड यहाँ से शुरू करते हैं। इस दिन खाने पीने की भी विशेष व्यवस्था होती थी। घर में अच्छा पकवान बनता ही था। पहले लक्ष्मी पूजा होती और फिर माँ 5 दिए घी के जलाती थी। इसके बाद सरसों और तीसी के तेल के दिए जलते थे। अंतिम बारी मोमबत्ती की आती 8-9 बजे रात के बाद। हम 4 भाई बहन हैं। तर मुलांनो, याचा अर्थ असा होतो की या दिवशी खाण्यापिण्याची विशेष व्यवस्था असायची आणि घरात उत्तम पक्वान्नही बनवले जायचे। प्रथम लक्ष्मी पूजा व्हायची आणि नंतर आई तुपाचे 5 दिवे लावायची। त्यानंतर मोहरीचे तेल बघा, सरसो म्हणजे मोहरीचे तेल आणि जवस, तिसी म्हणजे जवस च्या तेलाचे दिवे लावले जायचे आणि मग रात्री 8 ते 9 दरम्यान आरती व्हायची। हम 4 भाई बहन हैं। बड़ी बहन की शादी हो गई थी और बड़े भाई ज़्यादातर पटना में रहा करते थे। चूँकि सरिता बहन और मुझ में 3 साल का अंतर है, इसलिए हम दोनों खूप दिवाळी मनाया करते। तर याचा अर्थ असा होतो की आम्ही 4 भाऊ बहीण आहोत। मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते आणि मोठा भाऊ जास्त करून पाटण्याला राहायचा। मोठ्या बहिणीचे लग्न आणि माझ्या वयात 3 वर्षाचे अंतर होते, म्हणून आम्ही दोघे खूप दिवाळी साजरी करायचो। पुढे वाचतो मुलांनो। हम अपने घर में दिए जलाकर बाबा के घर चले जाते। बाबा यानी राम नरेश त्रिपाठी प्रोफेसर साहब थे। उनके घर की छत से हम अपना घर देखा करते कि दिया जलाने के बाद वह कैसा दिख रहा है। आप अपने घर में दिया जलाकर दूर जाकर उसे देखिए कि कितना सुंदर लग रहा है। यह अलग सुख हो देता है। स्वर्ग से सुंदर, सपनों से प्यारा है अपना घर दुआर। याचा अर्थ असा होतो मुलांनो की आम्ही आमच्या घरावर दिवे लावून आजोबांच्या घरी जायचो। आजोबा म्हणजेच राम नरेश त्रिपाठी, जे प्रोफेसर साहेब आहे, त्यांच्या घराच्या छतावर आम्ही आमचे घर पाहायचो। दिवे लावल्यानंतर घर कसे दिसते ते लांबून जाऊन पाहणे खूप वेगळाच आनंद यायचा। स्वर्गाहून सुंदर आणि स्वप्नापेक्षाही प्रिय असे आपले घर आणि दार वाटायचे। पुढे वाचूया मुलांनो। दिवाली का एक उत्साह यह भी होता कि उन दिनों हम लोगों के नाटक का रिहर्सल चला जाता। छठ के परना सुबह का अर्घ्य जिस दिन दिया जाता के दिन नाटक खेला जाता। दिवाली को हम लोग रिहर्सल ब्रेक लेते हैं। तय होता था कि दिया जलाने के बाद 11 बजे रात से रिहर्सल करेंगे। भले 1 घंटे के लिए ही सही, एक उमंग होती थी उन दिनों। नहीं भूलना चाहिए कि यह पूरा समय
त्योहारी होता है। दशहरा, दिवाली, गोधन, कुटाई, छठ, सब पर्व लगातार आते हैं। गोधन कटाई के बाद से तो हमारे यहाँ लगन की शुरुआत हो जाती है। उन दिनों दूल्हा देखने का काम खूप होता था। अगुआ आने लगते थे। तर मुलांनो, याचा अर्थ असा होतो की दिवाळीचा एक उत्सव असाही असायचा की त्या दिवसात आमच्या नाटकाची तालीम म्हणजे रिहर्सल चालायची. छठच्या पर्णाच्या म्हणजे सकाळचे अर्घ्य दिले जाते तो दिवशी नाटक सादर केले जायचे. दिवाळीच्या दिवशी आम्ही रिहर्सल ब्रेक घ्यायचो. दिवे लावल्यानंतर रात्री 11 वाजल्यापासून रिहर्सल सुरू होईल असा नियम ठरवले असायचा. मग त्या दिवसात एक वेगळाच उत्साह असायचा. हा सर्व काळ सणाचाच असतो हे विसरता कामा नये. दसरा, दिवाळी, गोंधन, कुटाई, छठ हे सगळे सण एकापाठोपाठ एक येतात. गोंधन कुटाईच्या वेळेपासून आमच्याकडे लग्नाचा काळ सुरू व्हायचा आणि त्या दिवसात नवरदेव म्हणजे वर पाहण्याचे काम खूप चालायचे आणि मध्यस्थ म्हणजे अगुआ येऊ लागायचे. पुढे वाचूया मुलांनो. गांव का हर लड़का जो शादी के लिए तैयार होता था, खुद पर ध्यान देता कि पता नहीं कब किसके यहाँ लड़की वाले आ जाए, इसलिए वह प्रायः बना सवरा रहता. उसके हाथों में मोटी मोटी किताबें दिखने लगती ताकि कन्या पक्ष को लगे कि लड़का पढ़ने लिखने वाला है. इन्हीं सबके बीच हम लोग नाटक भी किया करते. तर मुलांनो, याचा अर्थ असा होतो की गावातील प्रत्येक मुलगा जो लग्नासाठी तयार असायचा तो स्वतःकडे विशेष लक्ष द्यायचा. मुलगी पाहणारे कधी कधी येतील हे माहीत नसल्यामुळे तो नेहमी नटून थटून राहायचा. मुलीच्या घरच्यांना मुलगा सुशिक्षित आणि अभ्यासू वाटावा म्हणून मुलाच्या हातात मोठी मोठी पुस्तके दिसायची. या सर्व वातावरणात आम्ही नाटकाचा सरावसुद्धा करायचो. पुढे वाचूया मुलांनो. त्योहारों को लेकर मैंने अपना मन कभी छोटा नहीं किया. संघर्ष के दिनों में भी जब काम नहीं मिल रहा था, बीवी और बेटी के साथ में खूब त्यौहार मनाता. मुझे याद है 2012 में मुंबई में जब मैंने अपना पहला घर खरीदा तो लगा कि अब अपने घर में दिवाली होगी. 2008 से 2012 तक मैंने किराए के घर में दिए लगाए हैं और हर साल यही लगता कि पता नहीं अगले साल इसी घर में त्यौहार मनेगा या नहीं. घर होने के बाद पहली बार अनुभूति हुई कि अब मुंबई में अपनी छत है तो यह अपने घर की दिवाली है. तर मुलांनो, याचा अर्थ असा होतो की सणाच्या बाबतीत मी कधीही माझे मन लहान केले नाही. संघर्षाच्या दिवसात काम मिळत नसतानाही मी पत्नी आणि मुलीसोबत आनंदाने सण साजरे करायचो. 2008 ते 2012 या काळात मी भाड्याच्या घरात दिवे लावले. दरवर्षी वाटायचे की पुढच्या वर्षी या घरात सण साजरा होईल की नाही. मग नंतर 2012 मध्ये मुंबईत स्वतःचे घर खरेदी केले. मग तेव्हा
वाटले की आता आपल्या स्वतःच्या घरात दिवाळी साजरी होईल. स्वतःचे घर झाल्यावर पहिल्यांदाच जाणीव झाली की आता मुंबईत आपली स्वतःची छत आहे. ही आपल्या हक्काच्या घराची दिवाळी आहे. तर मुलांनो, मी पाठ दुसरा समाप्त करते आणि पाठ तिसऱ्यासाठी तुम्ही माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. तोपर्यंत बाय बाय.